बॉलर निलेश मॅन ऑफ द मॅच घ्यायला या. हा फलंदाज नेहमीप्रमाणे आपले तुषार पाटील आणि नॉन स्ट्राईकला पुकळे. प्रॅक्टिस मॅचला पण तेच असतात ओपनिंगला नेहमी आणि टुर्नामेंटला पण तेच असतात. स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्राईकला दादासाहेब. प्रॅक्टिसला पण तेच असते, ठरलेलं आहे ते. दुसऱ्या नंबरला कधीच बॅटिंग नाही करत. अहो एमपीएससीचे राजू कोण आहेत काय ना, तर आम्हाला गट्टूवार साहेबांनी द्यायला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. बॉल घ्या दुसरा ना, आता घ्या. अंपायरकडे द्या. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण. एक राखीव खेळाडू पाठवलं तर बरा होईल. नाही, बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव काय? पोकळे. नाही, विक्रम. विक्रम. दुसरा चेंडू यॉर्कर लेन चेंडू अतिशय सुरक्षित खेळून काढला. एमपीएससी संघाचे राजू कोण आहेत? राजू सर या. चला मॅन ऑफ द मॅच द्या त्यांना. आणि अमोल राठोड यांच्याकडून खास एक भेटवस्तू आहे. पुढचा चेंडू चांगला फटका. चेंडू जातोय 4 धावांसाठी. विशाल माळीसर यांच्या शुभ हस्ते हसायचा आहे पुरस्कार घेताना जरा. व्हेरी गुड साहेब, तुम्ही पण हसा. मस्त. साहेब, तुषार डावकर दिला ना फायटर ऑफ द मॅच तुषार डावकर सर. हॉटेल स्वागतम कडून चहाची व्यवस्था करता आली असती तर बरं झालं असतं सर. पहिल्या षटक प्रगतीपथ धावसंख्या 7 धावा. तुषार पाटीलला काही समजलं नाही, चेंडू आदळला पायावर येऊन. डॉट बॉल आहे. अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. 7 धावा फक्त. चला लवकर लवकर. रामेश्वर पाटील आहेत का? रामेश्वर पाटील. बालाजी कोकणे. बुलबुले गेले, सगळे गेले. माझा तर आवाज स्लो झालाय. नवीन गोलंदाज नाव काय? सोमेश्वर सर. नदीम सर बघा, रात्री 4 वाजता आयुष्यात पहिल्यांदा रात्री 4 वाजता एवढे धावत असतील ते. 3 वाजलेत, 4 वाजेपर्यंत धावणार आहेत ते. जबरदस्त फटका बघा. चेंडू चाललाय सीमारेषेकडे.
दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेत. एमपीएससीचा संघ एक चांगला विजय मिळून आता घरी गेलेत आणि बेलापूर संघ भुसारे साहेब मास्टरमाइंड. पण भुसारे साहेब एकटे नाहीत, त्यांच्या मागं सलीम सरांचा, नदीम सरांचा एक चांगला आधार आहे, त्यांना भक्कम टेकू आहे पाठीमागून. नदीम सरांचा भक्कम टेकू पाठीमागे बघा, एक रन वाचवला त्यांनी. नेहमीच भुसारे साहेबांच्या पाठीशी असतात ते. पुढचा चेंडू दादासाहेब पुगळे ऑन साइडला खेळून काढला, एकच धाव. विशाल खाडे यांचे कौतुक करावं तितकं थोडं, संघ जरी हारला असला तरी ते मात्र जागे आहेत अजून. पाणी पाहिजे साहेब, पाण्याचं काम करा. पाणी कुठे आहे? पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न बघा भुसारे साहेबांचा. नाही, डीआरएस नाही आता. अल्ट्रा एज नाही आपल्याकडे. भुसारे साहेब चांगली अपील होती, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. मागच्या वर्षी ते स्टेजवर आले माझ्या अंगावर धावत, यावर्षी शांत आहेत ते. आणि ते दोघं तिथंच होते, भुसार साहेब किपर आणि त्यांच्या मागे नदीम सर, सेम पोझिशन. जबरदस्त गोलंदाजी. काय काय बघा, नो बॉल चेक करा जरा. थांबा हो. हं? हा? काय? फेअर डिलिव्हरी आहे, फेअर. अतिशय पुढे गेले होते हो, अर्ध्या पिचवर गेले असं दिसलं आम्हाला इथं तुषार सर. यावेळी मात्र चांगला फटका झाला पुगळे यांच्या बॅटमधून, एकच धाव. सामना अतिशय संथ गतीने पुढे चाललाय. 15 धावा. बाहेरून जे खेळाडू आलेत त्यांनी इथंच झोपले तर बरं होईल. नवीन बॉलर कोण? नदीम सर, बॉलर कोण आहे? हा, संग्राम संग्राम पाटील नवीन गोलंदाज बेलापूर संघाकडून. चांगला फटका, नदीम सर पाठी धावतायत. चेंडू आणि नदीम सर यांच्यातली रेस, चेंडू जिंकला. धावसंख्या 21 धावा. बोला. नाईट सामने आयोजनाचं जी आयडिया आहे ती सर्वस्व आमचे मित्र संदीप देशमुख, दम का मुर्गा, ज्यांनी करंजाड्यामध्ये पहिल्यांदा लॉन्च केला दम का मुर्गा, ते आमचे संदीप देशमुख साहेब. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त असा चौकार. धावसंख्या 27 धावा. सोन्याचा भाव कमी झाला तरी पुकळेंचा भाव मात्र यावेळेला वाढला. मागच्या जीपीएल ला त्यांना बॅटिंगच मिळाली नव्हती, यावेळी मात्र ते ओपनिंगला येत आहेत. उद्या दुकान उघडत नाही बहुतेक पण ते. आणि पंच सांगतात वाईट. पंच पण थोडेसे कंटाळलेत.
शेवटच्या सामन्याला. ठीक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. उद्या 12 वाजता सुरू केलं तरी चालतील, पण 12 वाजेपर्यंत संपवा रात्री. हम्म. 12ला बोलवा म्हणजे 2 वाजेपर्यंत येतील लोक. काय स्कोर काय झाला? धावसंख्या 30 धावा. 31 धावा, 31. अरे पाणी मागे बरं. ओ साहेब, पाणी बघा ना कुठं असेल तर. खाडे साहेब, पाणी घ्या ना, थोडस पाणी आणा प्लीज. लय ताण लागले. चला नितीन, चला. नितीनची ऍक्शन बघा. बॉलर कोण आहे नदीम सर नवीन? रवी मोरे. रवी मोरे चांगला गोलंदाज आहे रवी मोरे. नाही, मॅच लवकर संपल्या असल्यानं 5व्या टीमनी लय टाइमपास केला. त्या- अर्धा तास तर गट्टूवर सरांची एक ओव्हर अर्धा तास चालली होती. काय फिल्डिंग आहे नदीम सर, जबरदस्त. पहाटे 3 वाजता एवढं स्पिरिट आहे तुमच्यात अजून बघा. फुल नाईट रायडर. खाडे साहेबांनी जे शिकवलं त्याचं कुठेतरी आता फल मिळालं साहेब. रात्री 3 वाजेपर्यंत तुमची एनर्जी अजून आहे. जबरदस्त फिल्डिंग. अतिशय शांत गतीने सामना पुढे सरकतोय. मनोज गरुड आहेत की झोपलेत? उठवा. चार षटका धाव धावसंख्या पोहोचले 38 धावा. 4 वर 38. आणि बघा, दासे पुकळे यांना सन्मानाने माघारी बोलवलं. आणि स्वतः स्वप्नील राऊत. त्याच्यावर 38,000 रुपये खर्च केले तुषार कांबळे सरांनी. बघा, दादासाहेब फुकलेना 15 चेंडू 26 धावा. आणि तुषार पाटील सर 9 बॉल 7 धावा. एक कसोटीची पारी खेळतायत तुषार पाटील सर.
नवीन बॉलर कोण आहे नदीम सर? अनिकेत. हा. अनिकेत नार्वेकर. बाईटच्या स्वरूपातील एक धाव. धावसंख्या पोहोचले 39 धावा. तुषार पाटील यांच्या बॅटमधून पहाटे 3 वाजता म्हणजे 2:55 आलेला एक षटकार. चौताळून मारलेला फटका. 6 धावांसाठी धावसंख्या 45 धावा. थँक्यू विशालजी खाडे. वाईड वाईड. बघा थोडे चार्ज केले गेल्या 2 चांगले फटके आले तुषार पाटील यांच्या बॅटमधून. पन्नास धावा धावफलकावर. 11 चेंडू 17 धावा. तुषार पाटील. जर्सी नंबर 23. ही तर त्यांची खासियत आहे. तरी बोललो 2 चांगले फटके मारले, अजून रिव्हर्स कसे फिरले नाहीत? फिरले. डॉट बॉल. एक फटका चांगला मारला की लगेच रिव्हर्स फिरून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. कदाचित काही वेगळा प्रकार असेल त्यांच्याकडे. पुन्हा एकदा चांगला फटका, पण आता मात्र नदीमभाई पाठीमागे नव्हते. गेला चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढते. पोचते 54 धावा. या षटकात मात्र कमबॅक केलं तुषार पाटील याने. जबरदस्त फटका बघा. पॉइंटच्या दिशेला एक धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर जीएसटी स्पार्टन संघ पोहोचतोय 55 धावांवर. नवीन बॉलर कोण आहे सोमेश्वर सर? सुमित उमरे. नवीन गोलंदाज सुमित उमरे. चला घ्या लवकर लवकर. नवीन गोलंदाज सुमित उमरे.
आणि तुषार पाटील बाद. सुमित उमरे. नवीन फलंदाज तुषार कांबळे. डॉक्टर तुषार कांबळे. STI डॉक्टर तुषार कांबळे. बघा बार्शीचे जे खेळाडू आहेत ना, बार्शीचे, एक खेळाडू आउट झाला, दुसरा आला, तिसरा इकडा आमच्या बाजूला उजव्या बाजूला. कोण? खाडे, बीडचे आहेत खाडे. सुजित झांबरे बार्शीचे आहेत. पण त्यांचा मला एक कळत नाही, बार्शीचे सगळे खेळाडू आहेत ना एका रंगाचे आहेत, असे एका थाटणीचे आहेत. लगेच ओळखत हा बार्शीचा आहे. का असेल ते असो, असू द्या. वाईट बॉल आहे. धावसंख्या 56 धावा. आणि चेंडू हवेत, नदीम सर चेंडू खाली आहेत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 4 धावा. धावसंख्या 4 धावेने पुढे सरकते, पोहोचते 60 धावा. तुषार कांबळे खरंच चांगले फलंदाज आहेत. गुलाब जाधव वाट बघत असतील माझी बॅटिंग येईल, एक बॉल तरी मला खेळायला भेटेल. गुलाब जाधव, गुलाबला ओव्हर द्यायला पाहिजे. चांगले बॉलर आहे गुलाब जाधव. पुढचा चेंडू हुकले. धावसंख्या 60 धावा. एक ओव्हर गुलाब जाधवला देऊन बघितले पाहिजे त्यांनी. मनोज गरुड तयार आहेत. जबरदस्त फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. सोमेश्वर सर धावत गेले. 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्या धावून पोचते 62 धावा. 62 लॉस्ट ऑफ 1 विकेट अँड 1 रिटायर्ड. 6वा ओव्हर चालू आहे. स्कोर वाढला नाही. 62. पुढचा चेंडू. जोरात फटका मारण्याच्या नादात चेंडू झाला मिस. धावसंख्या 62 धावा. षटकाचा शेवटचा चेंडू असेल बहुतेक. स्वप्नील राऊत 38,000 पॉइंट घेऊन अजून तसा खेळ काय पाहायला मिळाला नाही स्वप्नील राऊतचा. म्हणजे 38,000चा प्लेअर कसा खेळला पाहिजे. धावसंख्या धावून पोचते 62 धावा. अमोल राठोड. स्वप्नील राऊत 3 ओव्हर झाले या बॅटिंगसाठी उतरले. स्वप्नील राऊत फक्त एकच बॉल खेळलाय, स्ट्राईकच झाली नाही. 38,000 पॉइंट त्याच्यावर खर्च झालेत. बघा या खेळात भुसारे साहेबांचे काही कानमंत्र खूप महत्वाचे आहेत. हॉलिडेमध्ये जरा अंडर एस्टिमेट झाले, त्याच्यानंतर त्यांनी बेलापूर संघाची पूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली. गोलंदाज विक्रम आणि पहिलाच फटका फसलेला आहे. स्वप्नील बाद. नवीन फलंदाज अजित मांढरेकर. पुकळे 15 चेंडू 26 धावा खेळत होते. चांगले खेळत होते पुकळे. त्यांना बसवले. चला मांढरेकर पाय उचला जरा. हा व्हेरी गुड. पुकळे पुकलेले भारी खेळतो, त्याला बसून टाकला यांनी इथं.
मनोज गरुड अजून काय मैदानात दिसत नाहीत. काय फटका आहे तुषार सर. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल सुटला. ही कॅच नाही, मॅच सुटले. कोणी कॅच सोडली? सोमेश्वर सर. अनिकेत यांच्या हातून सुटलेली कॅच. धाव संख्या 65. चांगला फटका. वन बाउंड चौकार. तुषार कांबळे जबरदस्त खेळी. बघा धावांना आकार आलेला आहे. तुषार कांबळे यांची एक जीवदान त्यांना मिळालं आणि त्याचा फायदा तुषार कांबळे उचलत आहेत. 2 जीवदान मिळाल्यानंतर तुषार कांबळे वैयक्तिक 7 चेंडूत 12 धावांवर खेळत आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आलेत अजित मांढरेकर. या सामन्यानंतर 5व्या ओव्हरची 5व्या टीमची अजून एक मॅच होणार आहे. बदलापूर टीम जर तयार असेल तर विचुंबे आपलं 5वी टीम आमची तयार आहे. घ्या लवकर लवकर. स्कोअर झालाय 69 रन. भुसार सर लय वेळ लावायला लागले यार तुम्ही. नवीन गोलंदाज बॉलर कोण? बॉलर कोण आहे? सुमित. सुमित उमरे. झाले झाले. आणि चांगला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक संग्राम यांच्या हातात. काय काय झालं? चेंडू हवेत आहे. संग्राम यांनी सोडलेला आहे झेल. तिसरा जीवदान तुषार कांबळे यांना. नजर हटी दुर्घटना घटी. धाव संख्या 72 धावा. चला घ्या लवकर लवकर. भुसार साहेब घ्या लवकर. डॉट बॉल. प्रेक्षक प्रश्न विचारतायत, मनोज गरुडला जर बॅटिंग द्यायचीच नव्हती तर त्याला झोपेतून उठून का आणला? कशाला त्याची झोपमोड केली? पुन्हा एक निर्धाव चेंडू. धाव संख्या 72 धावा. पुन्हा एक चांगला फटका. 1 बाउंड चेंडू चालला सीमारेषा पार. 4 धावांसाठी. आणि शेवटी शेवटी 8 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 8 षटकाच्या समाप्तीनंतर. 76 धावा. विजयासाठी 77 धावांची गरज. 77 धावांची गरज. या चला क्षेत्ररक्षक या लवकर.
76 झाले. चला या फिल्डिंगला तुषार सर. विजयासाठी 77 धावा. चला गुलाबजी, जा ग्राउंडवर उतरा. बस झाला. आम्ही लय कंटाळले. या हो, या हो, या गुलाबजी या. जाधव साहेब सोडा त्यांना. मनोज गरुडला बॉलिंग मिळेल, नक्की मिळेल, कारण अमोल कोरे पुढे चाललेत. चला कोण नाही पाठी, मांढरेकर साहेब चला पुढं. चला पाय उचला, जरा पाय उचला प्लीज. फास्ट चाला. काय झालं, खेळाडू कमी असेल तर विशाल खाडे घ्या. गट्टूवर आहेत. वैजनाथ साखरे राखीव खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स कडे या. एक 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 खेळाडू पाहिजे 12वा आम्हाला. तुमच्याशिवाय मजा नाही. या ते बागल साहेबांचं जसं तुम्ही लोखंडाचं सोनं केलं, आमचं पण करा. सतीश जमाले, सतीश जमाले 3:30 वाजता गणपती बाप्पा मोरया. आता भोपाळी घ्यायला लागेल आम्हाला. सकाळी 3:30 ला गणपतीला उठवता. कमाल आहे आम्हाला तुमचे. अजून घ्या, चला मॅच खेळा. चला ओपनर पाठवा भुसारे साहेब. ओ भुसारे साहेब, ओपनर पाठवा. फलंदाज सुमित आणि एक खेळाडू पाठवा. बेलापूर एक खेळाडू पाठवा. भुसार सर एक शेवटचा खेळाडू पाठवा ना जरा प्लीज. लय टाइम होते हो, नावच नाही माहिती. भुसार सर प्लीज, पाया पडतो तुमच्या. सुमित स्ट्राईकला. सुमित पहिला चेंडू बघा, सुरक्षित खेळून काढलाय. हा सुमित आहे स्ट्राईकला. गोलंदाज नाही नाही, बट्टू मोरे. बट्टू मोरे मागच्या वर्षी बघा 5व्या टीम मध्ये होते बट्टू मोरे. यावेळी मेन टीम मध्ये खेळतात. जबरदस्त असा चौकार. ते बंद केलं का मला? लाईव्ह बंद झाला का? गुलाब जाधव बघा धावतायत. गुलाब जाधव जर्सी नंबर 77. बट्टू मोरे यांचा पुढचा चेंडू. परत एकदा लेग साईडला चेंडू हवेत आहे.
स्वतः बिरादार साहेब चेंडूच्या मागे धावतायत. बट्टू मोरे पहिल्याच षटकात 10 धावा. बट्टू मोरे यांच्या 3 चेंडूत 10 धावा. चौकार आहे, चौकार, सॉरी, 8 धावा, 8 धावा, सॉरी सॉरी. गुलाब जाधव, एक कॅमेरा मारत आहे गुलाब जाधवांवर जरा. गावाकडे पाठवता येईल रील त्यांना. मी पण होतो लेग साईडला उभा. याच दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका ऑफसाइड रिजनला. चेंडू चालला आहे डीप मिड ऑफच्या डोक्याच्या वरून. 4 धावांच्या इथे चेंडू अडवला आणि 4 धावा नक्कीच सेव्ह केल्या. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. पुढचा चेंडू बट्टू मोरे. धावसंख्या एक षटका 11 धावा. आणि आता मात्र गोलंदाजीवरची धुरा ज्याच्या खांद्यावर तो गोलंदाज तुषार पाटील. यावेळी देशमुख साहेब, तुमचा दम का मुर्गा इथं दाखवू नका. मुर्गे का दम. चेंडू हवेत आहे. स्वप्नील यांनी घेतलेला सुरेख झेल. पहिलाच झटका. गोलंदाज तुषार पाटील. तुषार पाटील. स्वप्नील राऊत कीपर. त्याच्या पाठी जमाले साहेब, त्या बाजूला दादासाहेब फुकळे. नवीन फलंदाज कोण आहेत? नवीन बॅट्समन. ओ, नवीन बॅट्समन कोण आहेत? अमोल वाघ. पुन्हा एक निर्धाव चेंडू. चला, पुन्हा एक निर्धाव चेंडू. अमोल वाघ. परत चेंडू हवेत आहे. जमाले यांचं चांगलं प्रोटेक्शन पाठीमागे. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केले. सुरेख चेंडू बघा. यष्टी रक्षक किती तरबेज आहे बघा पाठीमाग. एवढा फास्टर बॉलरला पण क्लोज किपिंग करतोय. कलेक्ट करतोय बॉल. प्रत्येक बॉल कलेक्ट करतोय स्वप्नील राऊत. ते पण सकाळी 3:30 वाजता एवढी चांगली किपिंग. एवढा जोश कुठून येतो यांच्यात. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू आणि बघा झेल. पंचांकडे पंचांनी दिले बाद.
बघा, जे 38,000 रुपये होते ना, ते याचेच होते 38,000. आपण बघा, तुम्ही म्हणतो 38,000 कसले होते, याचे होते 38,000. जबरदस्त झेल. बक्षीस लावते का कोण बक्षीस? चंदू जमादार यांच्याकडनं सकाळी 3:30 वाजता बक्षीस आला या कॅचसाठी. 100 रुपयाचं बक्षीस. नवीन फलंदाज काय? अश्विन पाटील. अशुल पाटील. अशुल. नाही, आशू. नवीन फलंदाज आशू पाटील. काय बॉलिंग केले बघा तुषार पाटील यांचे, जबरदस्त गोलंदाज. हा हा हा. आपण झेल झाला असता, पण बघा एकच रन दिला, 2 विकेट घेतले तुषार पाटीलनी एका ओव्हरमध्ये. टाळ्या व्हायला पाहिजे. जमादार, रात्री 3:30 वाजता तेवढं तरी काम करा, टाळ्या वाजवा. चंदू जमादार, या इकडे, या ना जरा प्लीज. समालोचन कक्षात या प्लीज. ते मांढरेकरांना डिस्टर्ब करू नका तिथं. ते माणूस आधीच डिस्टर्ब आहे. तुम्ही या इकडं. मांढरेकरांवर लोड देऊ नका, ते आधीच डिस्टर्ब आहे बिचार. या इकडे तुम्ही. देशमुख बोलवते तुम्हाला स्टीम घ्यायला. साखरे साहेबांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बोलवलंय. साखरे साहेब बघा, 3:30 वाजता इम्पॅक्ट प्लेअर वापरलाय. घ्या लवकर यार. बट्टू मोरे, चला या इकडे या. बट्टू मोरे आउट, साखरे इन. गुलाब जाधव यांनी जर कॅच घेतली तर देशमुख साहेब यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे. हो, जास्त वेळ लावू नका हो स्वप्नील. काय झालं माहिती, त्यांच्याच सांगतो तुम्हाला एक गोष्ट. पुढचा चेंडू तुषार कांबळे. गोलंदाज तुषार कांबळे ऑफ साईडला क्लिक केलंय बघा. फिल्डिंग चेंज केली, तिथंच फायदा उचलला. या टीम मध्ये आहे ना, चप्पल वरसर. आणि सुरेख झेल बघा, दादासाहेब पुकळे गोल्डन मॅन. रात्री 3:24 टेपलेला हा झेल. जबरदस्त गोलंदाजी तुषार सर. 16 वर तिसरा विकेट बाद झालाय. माळी साहेब आहेत का, गेले आमचे घरी गेले की आहेत? आहेत ना. माली साहब, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेके चढ़ती है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, आखिर में उसकी मेहनत सफल होती है. कोशिश करने वाले की हार नाही होती. उद्याच्या दोन्ही सामने आपण जिंकणार आहोत. फक्त तुम्ही चेहऱ्यावर हास्य ठेवा. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. मांढरेकर धावत येत आहे, चेंडू फील्ड केला. थोडेसे फंबल झाले. नवीन बॅट्समन सागर कांबळे, मॅन फ्रॉम सुधागड. सुधागडच्या डोंगरपट्टीतला एक खेळाडू आहे आमच्या, सागर कांबळे. डोंगरपट्टी विभागात महागाव आहे त्यांचं गाव आहे. आणि ज्यावेळी
सागर कांबळे रायगड जीएसटी संघाचे कर्णधार झाले त्यावेळी आमच्या गावात बॅनर लागले होते 2 वर्षापूर्वी. तेच सागर कांबळे यावेळी मैदानात. धावसंख्या झाले 18 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकात 12 धावा, त्यानंतर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली तुषार पाटील यांनी. पुढचा चेंडू तुषार कांबळे सर यांचा आडव्या बॅटने मारलाय. मांढरेकर पुढे येऊन चेंडू अडवतायत. चेंडू अडवला, चेंडू फेकी केला, परंतु थ्रो थोडासा खराब झाला. मांढरेकर मंत्रालयीन कक्ष अधिकारी नितीन ढोरे पाटील यांचं देखील आगमन झालंय. सकाळी 3:30 वाजेपर्यंत ते जागे आहेत. या बसा. आणि बोल्ड बघा, तुषार कांबळे सरांकडे ती ताकद आहे. सागर कांबळे यांचा मात्र विकेट होते बाद. आणि आता मात्र स्वतः 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 नंद किशोर भुसारे बॅट घेऊन येत आहेत. भुसारे आहेत ना? नंद किशोर भुसारे, संघाचे सर्वे सर्वा नंद किशोर भुसारे यावेळी मैदानात. चला घ्या नंदकिशोर भुसारे साहेब, जास्त वेळ लावू नका. भुसारे साहेब ना आले का? असू द्या. मनोज गरुड बघा गोलंदाजीसाठी. मनोज गरुड झोपेतून उठून आले. मनोज गरुड वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक. मनोज गरुड पहिला चेंडू, चेंडू हवेत आहे. मांढरेकर आणि नितीन जगताप बघा. नितीन जगताप याचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 21 या आकड्यावर पोहोचले. ऑफसाईडला क्लिक केलाय. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? नंदकिशोर भुसारे अडकलेत का? आणि पंचांकडे दाद आणि नंदकिशोर भुसारे मात्र या ठिकाणी बाद. सॉरी, अशुभ पाटील या ठिकाणी आउट. दुसरी धाव घेताना अमोल कोरे याचा अचूक थ्रो. अमोल कोणी? हा, गुलाब जाधव. देशमुख साहेब, गुलाब जाधव यांचा अचूक थ्रो. गुलाब जाधव आपल्याकडनं अतिशय सुरेख जो थ्रो झाला, या थ्रो साठी नवीन फलंदाज कोण? विक्रम पुकळे. पुन्हा एक धाव. धाव शक्य धाव पोहोचली. धाव संख्या जाऊन पोहोचले 23 धावा. चला लवकर लवकर. गुलाब जाधवाला ओव्हर दिली तर त्यांना 1,000 रुपयाचं पारितोषिक. 3,000. चेंडू हवेत आहे. गुलाब जाधव चेंडूच्या खाली. 77 धावाचं टार्गेट आहे. चला पुढचा चेंडू. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. एकच धाव. धाव संख्या पोहोचले 25 धावा. 4थं षटक प्रगती पथावर असताना चौथा बॉलर आहे.
चेंडू हवेत आहे. काय क्षेत्ररक्षण बघा. वैजनाथ साखरे, वैजनाथ दादा साखरे, ज्यांनी शरद बागल यांच्या आयुष्याचं सोनं केलं, तेच खेळाडू वैजनाथ साखरे. 2 रन. स्कोर झालाय 27 धावा, जास्त न झाल्या. 27, 5 विकेट गेलेत आणि 4 ओव्हर झाल्यात. चला लवकर. गोलंदाज तुषार पाटील. तुषार पाटील याचा दुसऱ्या षटकातली वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघासाठी 5वं आहे. पहिला चेंडू. धावसंख्या 28 धावा. वाईड आणि अवंतरच्या स्वरूपातले एक, अशा 2 धावा. धावसंख्या 30 धावा. दादासाहेब फुगले मारा, उडी मारा. दादासाहेब फुगळे चांगले प्रयत्न केले त्यांनी रात्री 3:30 वाजता, पण अयशस्वी प्रयत्न. 4 धावा. स्कोर धावून पोहोचलाय 34 धावा. दादासाहेब फुगले डाय मारला पाहिजे होती. खेळाडू एवढे कंटाळे, तो कुत्रा हाकलायला पण कंटाळा येते त्यांना. पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. व्हॉलेंटियर धुमाळ साहेब, विनंती आहे, जरा कुत्रे जे मैदानात गेले त्यांना आपण हाकलायचे आहेत. धुमाळ साहेबांकडे जरा कॅमेरा मारताना तोंड बघा. अगदी अगदी कंटाळलेला आहे. धुमाळ सर, हात वर करा धुमाळ सर. पण धुमाळ सरांचं एक कौतुक करावं तितकं थोडंच. जीएसटी विभागात सर्वांनाच हवे हवेसे वाटणारे. धावसंख्या 35 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले तुषार पाटील यांच्या. ऑफसाईडला कट केला. धावत 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 येऊन एकच धाव. काय गोलंदाजी आहे बघा, जबरदस्त गोलंदाजी पाटील. चेंडू हवेत आहे. दादासाहेब फुकलेचं डेडिकेशन बघा. स्वतः धावत जाऊन चेंडू अडवला. धावसंख्या धावून पोहोचले 38 धावा. 5 ओव्हर 38 धावा. 18 चेंडूत 39 धावांची गरज. 18 चेंडू 39 धावा. नदीम सर धावत आलेत, काहीतरी सांगतायत. पाणी द्यायला आले, ठीक. 18 बॉल 39 धावा. भुसारे साहेब आहेत तोपर्यंत काही भीती नाही.
भुसार साहेब कुठल्या वेळी सामना फिरवू शकतात? नवीन गोलंदाज तुषार कांबळे. तुषार कांबळे सर. आडव्या बॅटने खेळलाय. साखरे धावतायत आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण साखरे. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. अगदी 2 धावा संघासाठी वाचवल्या. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट दिसतोय मैदानात. शरद बागल यांनी पण टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. एकच धाव मिळते. काय गोलंदाजी आहे बघा, बाईच्या स्वरूपात एक धाव. तुषार कांबळे पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चेंडू. एक धाव धावून पूर्ण केली आणि दुसरी धाव होईल का? परंतु नाही. धावसंख्या धावून पोहोचते 42 धावा. 42 42. 15 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना कुठेही गेलेला नाही. भुसार साहेब, तुमच्या बॅटमध्ये ती ताकद आहे. सामना कुठल्याही क्षणी तुम्ही फिरून आणू शकता. यॉर्कर चेंडू. फलंदाज होते बाद. 6वा गडी बाद. ऑल आउट करण्याची सुवर्ण संधी आहे. सहावा झटका. 6वा गडी मैदानाच्या बाहेर. नवीन कोण? नवीन फलंदाज अनिकेत. अनिकेत चला चला लवकर लवकर. भुसार साहेब वैयक्तिक 9 चेंडूत 12 धावांवर खेळतायत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. पुढचा चेंडू. पुन्हा एक बोल्ड. किती विकेट घेतले या षटकात तुषार कांबळे सर यांनी? 2 षटकात एकूण तुषार कांबळे सरांचे 4 विकेट झाले. नवीन फलंदाज कोण? सोल नाही बसले दे ना सोल. उचल ना दे ना प्लीज. निर्धाव चेंडू. तुषार कांबळे 2 षटक 12 धावा 4 विकेट. हा नाही ही नाही चांगली, ती नाही चांगली. ती कुठे आहे ना? 12 बॉल 35 धावा. गोलंदाज अमोल खोरे. नाही अमोल खोरे नाही, अजित मांढरेकर. अजित कुमार मांढरेकर गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र भुसारे साहेब आपला जलवा दाखवणार.
चांगला फटका भुसार साहेबांच्या बॅटमधून. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आउट झाले भुसार साहेब. हा, आउट आउट. भुसार साहेब आउट. किशोर भुसारे साहेब चांगली खेळली त्यांच्या माध्यमातून. अमोल कोरे, अमोल कोरे. भुसारे साहेब किशोर. 8 विकेट झाले, 2च बाकी आहेत. तेवढे आउट करा म्हणजे माळी साहेबांच्या टीमला, आमच्या टीमला थोडं रन रेट साठी बरं पडेल. नवीन बॅट्समन स्वतः नदीम सर. नदीम 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 शेख. अमोल, साला काढून खाती मोसंबी, साली सकट खातोस. यावेळी चांगला फटका. मोसंबी यावेळी कोणी आणला त्याच्या सालीच निघत नाही. धुमाळ साहेब सांगतायत एक वेळ 12 बॉल 35 रन निघतील, पण त्या मोसंबीच्या साली काय निघत नाही. काय कोणी आणल्या त्या मोसंबी? अभिषेक गंगावने. उद्या द्राक्ष आणा, द्राक्ष म्हणजे कोणाला प्रॉब्लेम नाही होणार. चिक्कू, कलिंगड. नवीन बॅट्समन कोण आहेत? नवीन बॅट्समन रवी मोरे. शेवटचं षटक आहे, गुलाब जाधव यांना मिळेल का? 6 बॉल 32 धावा पाहिजे. शेवटचे बॉलर गुलाब जाधव, गुलाबजी जाधव. हिंगोलीचा बॉलर आहे, हिंगोली. पहिला चेंडू वाईड. 6 बॉल 31 धावा. गुलाब जाधव कसे टाका, सरळ टाका. गट्टूवर सदंत विक्रम फक्त मोडू नका. आणि गडी बाद, ऑल आउट. गुलाब जाधव जबरदस्त गोलंदाजी. सामन्याचे मॅन ऑफ द मॅच गुलाब जाधव. कोण आले बघा.